चांदूर रेल्वे तालुक्यातील टेंभुर्णी येथील गोडाऊनमध्ये नाफेड तूर चोरी प्रकरणी 11 आरोपींना अटक करण्यात आली होती। तर या प्रकरणात आणखी मोठ्या हस्तींचा हात असल्याची शक्यता वर्तविल्या जात होती। अशातच 24 सप्टेंबरच्या रात्री 8 वाजता बडनेरा येथील पारस दाल मिलचे मालक दिनेश गयाप्रयाग जैन वय 58 वर्ष राहणार नवी बस्ती बडनेरा यांना चांदूर रेल्वे पोलिसांनी बडनेरा येथूनच अटक सुद्धा केली होती। तरी शुक्रवारी न्यायालयाने जामीन सुद्धा मंजूर केला आहे। ही धाडसी कारवाई ठाणेदार दीपक वानखडे यांनी केली असून तपासादरम्यान यामध्ये बडनेरा येथील आणखी एक व्यक्तीचे नाव आले असून पोलीस त्यांच्या मार्गावरच असल्याचे समजते। कुर्हा रोडवरील टेंभुर्णी शिवारात असलेल्या बालाजी वेअर हाऊस गोडाऊन क्रमांक 2 चे लोखंडी शटरचे 2 कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला। यामध्ये 318 तुरीचे पोते किंमत 9,22,000 लंपास केले होते। सदर प्रकरण अमरावतीच्या गुन्हे शाखेने हाती घेऊन या प्रकरणात उमेश बेदुरकर, संतोष डबाले, पंकज नाले, उमेश गलबले, पंकज वाघाडे, हेमंत खुरसडे, गौरव भुयार, रोशन बाते, रुपेश ठवकर, धीरजसिंग परिहार, प्रवीण शेलोकार अशा 11 आरोपींना अटक करून चांदूर रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले होते। तर आता या प्रकरणाचा चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात खोलात तपास करीत आहे। आरोपींकडून तूर विकत घेणाऱ्याला अद्यापही अटक करण्यात आली नव्हती। मात्र ठाणेदार दीपक वानखडे यांनी धाडसी कारवाई करीत गुरुवारी रात्री बडनेरा येथे जाऊन चोरलेली तूर विकत घेणाऱ्या पारस दाल मिलचे मालक दिनेश जैन याला अटक करून रात्री 9 वाजता चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला आणून त्याची कसून चौकशी करण्यात आली। तर शुक्रवारी आरोपीला जामीन सुद्धा मंजूर करण्यात आला। ही कारवाई ठाणेदार दीपक वानखडे यांच्यासह अमरावती पोलीस मुख्यालयाचे हेड कॉन्स्टेबल सुनील तिडके व चांदूर रेल्वेचे पोलीस कॉन्स्टेबल चंद्रशेखर पाठक यांनी केली। या प्रकरणाची चोरीची संपूर्ण सूत्रे बडनेरावरून हलविली गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। तसेच या प्रकरणात अजून काही मोठी मासे या प्रकरणात अडकण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे। या प्रकरणात बडनेरा येथून राजकीय दबाव असल्याची चर्चा आहे। असे असले तरी चांदूर रेल्वेचे ठाणेदार हे निपक्ष चौकशी करीत असून यामुळे अजून यात कोणाचा सहभाग आहे याचा खुलासा लवकरच होण्याची दाट शक्यता दिसत आहे। तपासादरम्यान बडनेरा येथील आणखी एका मोठ्या हस्तीचे नाव पुढे आल्याची माहिती मिळाली आहे। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।